आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यात पुन्हा गँग वॉर. वनराज अंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाला संपवलं. 6 राऊंड फायर. पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार पाहायला मिळतो आहे. वनराज अंदेकर हत्या प्रकरणातील समीर काळेचा भाऊ गणेश काळेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घटना. एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. बातमी आहे पुण्यामधून. बातमी धक्कादायक आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका तासापूर्वी गुन्हेगारी टोळ्यांच्या वैरातून निर्माण झालेल्या हल्ल्याने परिसर दणाणून गेलाय. रिक्षाचालक गणेश काळे वय वर्ष 30 या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी 6 राऊंड फायर करत त्याच्यावर कोयत्याने वार केलेत. घटनास्थळी त्याचा मृत्यू झालेला असून पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा तपास सुरू केलेला आहे. मृत गणेश काळे हा सोमा गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांकडून समोर येते आहे. समीर काळे हा सध्या कारागृहात असून त्याच्यावर वनराज अंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असा ठपका आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी गणेशवर सलग 6 गोळ्या झाडल्या. खात्री करण्यासाठी कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरातील काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पूर्वीच्या चौकशीत समीर काळे याने मध्य प्रदेशामधून 9 पिस्तुलं आणली होती. या व्यवहारात आबाखोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांचा सहभाग असल्याची नोंद आहे. पोलीस तपास करत आहे की या हत्येमागे जुन्या गटातील वैर आहे की काय. सध्या कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील CCTV फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. क्राईम ब्रँच आणि झोन 5चे अधिकारी तपासात सहभागी झाले असून हल्लेखोरांचा शोध तीव्र करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे मुळशी पॅटर्नसारखा थरार पुन्हा एकदा पुण्यात पाहायला मिळतोय. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल. कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.